नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजचा आपण चार्ट बघितला होता, तर तो पण तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर बाहीचे माप कशी घ्यायची तो व्हिडिओ टाकलेला आहे. फोर टक्स ब्लाऊजची कटिंग टाकलेली आहे, परत स्टिचिंगचा पण टाकलेला आहे. अजून कटोरी ब्लाऊजचे पण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे, डिझाईनचे टाकलेले आहे, ते पण बघा तुम्ही. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता व्हिडिओ आवडला ते पण कमेंट करा ह्या व्हिडिओमध्ये. त्याचप्रमाणे आज आपण बाही चार्ट घेणार आहोत. तर बाही कटिंग कशी करायची याचा पूर्ण मी डिटेल एक व्हिडिओ पण टाकलेला आहे. तरी पण मी आज तुम्हाला याचा चार्ट बनवून दाखवणार आहे. साईजनुसार बाहीची घडी किती घ्यायची, बाहीची लांबी, परत ते वरचं माप किती घ्यायचं, कटिंग कशी करायची ते एकदम व्यवस्थित मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. तरी पण व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तरी सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, आता आपण बाहीचा चार्ट बघणार आहे. त्याच्यासाठी पहिलं माप काय लागणार आहे आपल्याला, छाती. त्याच्यानंतर बाहीची घडी घेणार आहोत आपण इथं. आता मागच्या पार्टमध्ये आपण कशाची घडी घेतली होती, छातीची घडी घेतली होती तर आपण इथं आता बाहीची घडी घेणार आहोत. त्याच्यानंतर बाहीची लांबी, बाहीची लांबी आणि आपण जे बाहीची हाईट कॅप टाकतो तेच तुम्हाला सांगणार आहे. तर आपण बोलू वरचे माप. त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला समजून येईन असं मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. पूर्ण कशी काढायची आहे, बाहीची घडी टाकून कसं कटिंग करायची ते पण सांगणार आहे. हे बघा, आता पहिलं माप काय येतं आपलं, 28चं माप येतं. तर 28ची बाहीची घडी कशी करायची, 28/4 म्हणजे जो चौथा भाग येईल ना, आपण जेव्हा कटोरीचा चौथा भाग टाकतो ना, तोच भाग इथे टाकायचा आहे 7. तर बाहीची लांबी मी तुम्हाला नंतर सांगते. हे बघा, त्याच्यानंतर काय करायचं आहे, 30चं पण तसंच करून घेणार आहोत आपण. 30/4 बरोबर 7.5. हे बघा, फक्त अर्धा इंचानी वाढत जातं प्रत्येक माप. त्याच्यानंतर 32/4 बरोबर 8. हे बघा, अर्धा इंच इथं परत वाढलेला आहे. त्याच्यानंतर 34चं कसं येतं, 34/4 बरोबर 8.5. ठीक आहे, हे बघा 8.5. आता काय करायचं आहे, त्याच्यानंतर 36चं माप लिहिणार आहोत आपण. हे बघा, पहिले मी तुम्हाला हा चार्ट बनवून दाखवते, त्याच्यानंतर इकडचं बनवू आपण. 36चं काय घ्यायचं आहे आपल्याला, 36/4 किती येतं, 9. 9 चोक 36. त्याच्यानंतर 38चं पण आपण माप तसंच काढणार आहोत, /4 बरोबर 9.5. हे बघा, हे आपल्याला फक्त अर्धा इंच वाढत जाते. बघा, 7 आलं, 7.5, 8, 8.5, 9, 9.5. तसंच आपण आता 40चं सांगणार आहोत. तर 40/4 बरोबर किती येतं, 10. त्याच्यानंतर 42/4 किती येतं, 10.5. फक्त अर्धा इंचाने वाढत जातं. त्याच्यानंतर 44चं पण तसंच करायचं आहे, /4 बरोबर 11. त्याच्यानंतर 46चं पण 46/4 बरोबर 11.5. ठीक आहे. त्याच्यानंतर 48. हे बघा, 48 हे लास्ट माप असतं. शक्यतो ह्या मापाचे ब्लाऊज येत नाही, जरी आले तरी पण तुम्हाला एकदम सोपं होतं. हे बघा, चार्ट असेल तर हे झाले. आता आपले बाहीची घडी झाली. हे बघा, त्याच्यानंतर आता आपण बाहीची लांबी बघणार आहे आणि वरचे माप किती घ्यायचे ते सांगणार आहे. हे बघा, आता या चार्टशी आपलं काहीच म्हणजे प्रश्न नाही आहे. ही आपली घडी झाली. घडी टाकल्यानंतर आपल्या बाहीची उंची कमी जास्त होत असते, त्यानुसार आपल्याला इथे किती माप घ्यायचं आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. हे बघा, जर समजा आपल्या बाहीची उंची लांबी समजा 2 असेल तर किती घ्यायची आहे, 1 घ्यायची आहे खाली. त्याच्यानंतर जर समजा 3 असेल किंवा 3.5 असेल तर किती घेणार आहोत आपण, 1.5 इंच खाली घेणार आहोत. तर हे तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते मी पुढे सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्कीच बघा आणि शेवटपर्यंत बघा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, 4 असेल तर किती घ्यायचे आहे आपल्याला, 2 घ्यायचे आहे. म्हणजे याचं कम से कम निम्मं तरी खाली घ्यायचं असतं आपल्याला 4चं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4.5 असेल तर किती घेणार आहोत आपण 4.5 असेल तर 2.5 घेणार आहोत. हे बघा, त्याच्यानंतर बाहीची लांबी जर समजा 5
किंवा 5.5 असेल तर आपल्याला 2.5 घ्यायचं असतं खाली. हे बघा. त्याच्यानंतर 6 किंवा 6.5 असेल तर हे बघा हा अर्धा म्हणजे हा 6.5 जर असेल तरी पण आपण किती घेणार आहोत इथं 2.5च घेणार आहोत. त्याच्यानंतर आता 6 6.5 झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 7 असेल तर काय करायचं आहे आपण 3 घेणार आहोत. 7 असेल तर खाली किती घ्यायचं आहे 3. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा 8 9 किंवा 10 हे असेल तरी पण आपण 3च घेणार आहोत. त्याच्यानंतर 11 12 13 आणि 14 जर बाहीची लांबी असेल तर किती घ्यायचं आहे आपल्याला 3.5. हे बघा 3.5 घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 15 किंवा 16 असेल तरी पण आपण 3.5च घेणार आहोत. म्हणजे पुढे किती उंची असली तरी पण आपल्याला किती मार्जिन घ्यायचं आहे 3.5च घ्यायचं आहे. आता 16 17 जरी असेल 18 जरी असेल तरी आपण इथं हे 3.5 लास्ट माप आहे आपलं, हे 3.5च घेणार आहे. हे बघा आता हे कशावरनं काढायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित बाहीची कटिंग दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. हे बघा आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्या बाहीची लांबी आहे, हे वरची आपण किती घेणार आहेत ते. ही बाहीची घडी आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची घडी आहे. ब्लाऊज आपलं किती मापाचं याच्यावरनं समजतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ही छाती आहे. तर आता आपण बाहीची मी तुम्हाला एक बाही बनवून दाखवते या मापानुसारच. हे बघा आता मी तुम्हाला बाही कशी बनवायची ते सांगते आहे. हे बघा हा जॉईंट पेपर घेतलेला आहे मी. हे बघा असं जॉईंट कपडा घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे ब्लाऊज पीस आपण जॉईंट असणारच घेणार आहोत. हे बघा आता काय करायचं आहे, आपल्या 2 प्रकारची बाही असते, एक बिना अस्तरची आणि अस्तरची. हे बघा अस्तरच्या बाहीसाठी आपण किती वाढून घेतो, अस्तरची जर बाही असेल तर आपण फक्त अर्धा इंच वाढून घेत असतो आणि बिना अस्तरची असेल तर आपण 1.5 इंच घेत असतो. म्हणजे बिना त्याच्या हातशिलाईसाठी आणि हातशिलाईसाठी 1 इंच लागत असतं आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागत असतं. हे बघा बिना अस्तर आणि अस्तर. हे बघा आपण आता अस्तरच्या बाहीसाठी किती वाढवणार आहोत, अर्धा. बिना अस्तरच्या बाहीसाठी 1.5 इंच. हे बघा मी आता तुम्हाला पहिले बिना अस्तरची काढून दाखवते. हे बघा जर समजा आपल्या बाहीची उंची 4 आहे, ठीक आहे, तर बाहीची इथे टाकायचं आणि अर्धा इंचाची बघा अर्धा इंचाची काय करायची पहिलेच लाईन मारून घेणार आहोत आपण. हे बघा अर्धा इंच इकडनं सोडायचं आहे आपल्याला. हे बघा अर्धा इंचाची लाईन मारून घ्यायची पहिलेच. कपड्यावर पण लाईन मारली तरी पण चालेल. हे बघा त्याच्यानंतर आपल्याला बाहीची किती उंची घ्यायची आहे. हे बघा इथं बाहीची उंची किती येणार आहे आपली 4. ठीक आहे. त्याच्यानंतर घडी कितीची घेणार आहोत आपण 4ची 32ची घडी घेणार आहोत. समजा 32 घेतलं किंवा 42 घेतलं तरी चालेल, 36 घेतलं तरी चालेल. आपण काय करूया 36ची घेऊया म्हणजे 9ची घडी येईन आपली बाहीची. आणि जर 32चं घेतलं तर आपण 8ची घ्यायची आहे. 28ची जर घेतली तर 7ची घडी घ्यायची आहे. तर आपण समजा आता 32ची घेऊया. 32ची घडी किती येते 8. मग हे बघा इथे 8 इंच टाकायचं आहे आपलं. हे बघा इथे 8चा हा ब्लॉक्स बनवून घ्यायचा, चौकोन करून घ्यायचा आहे आपण. हे बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे मी. त्याच्यानंतर इकडनं पण लाईन मारून घेऊया आणि हा पूर्ण रेडी बॉक्स झाला आपला. आता काय करायचं आहे, हे बघा इथं किती टाकायचं आहे 1.25 इंच टाकायचं आहे इथं. हे बघा इथं मी लिहून देते तुम्हाला 1.25 इंच. ठीक आहे 1.25 इंच. 1.25 इंच म्हणजे 1 आणि हे बघा इथं या 2 लाईन इथे 1.25 इंच येते. हे बघा पहिले हे टेपचं आहे बघा इथपर्यंत 1 इंच येतो. त्याच्यानंतर इथे 1.25 इंच म्हणत्या, इथं 1.5 इंच म्हणत्या, त्याच्यानंतर इथे 1.25 इंच आणि हा 2 इंच. समजलं. त्याच्यानंतर हे बघा आता इथे वरचं माप म्हणजे आपण इथे टाकणार आहोत वरचे माप. किती सांगितलं आहे आपल्याला आपल्या चार्टमध्ये आपण किती घेतलेलं आहे 4ची जर असेल तर 2 घ्यायचं आहे. हे बघा इथे मग आपल्याला इथे 2 इंच घ्यायचं आहे. हे बघा हे असं 2 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे तिरकी लाईन मारणार आहोत आपण. हे बघा इथून तिथून हे बघा या इथून तर इथपर्यंत ही तिरकी लाईन झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला या तिरक्या लाईनचा मध्य काढायचा आहे. हे बघा याचा मध्य किती येतो असं टेप ठेवायचा आहे. बघा खूप सोपं आहे. हा झाला मध्य.
ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बाहीचा आकार देणार आहोत. हे बघा, पहिले काय करायचं आहे, असं हे बघा, हळूहळू बरोबर याला टच करून हा वरती गोलाकार द्यायचा आहे. इथे वरचे माप घेतलेले आहे 2 इंच, इथे 1.25 इंच घेतलेला आहे. हे बघा, ही आपली पूर्ण ब्लाऊज म्हणजे बाहीची घडी झालेली आहे. हे बघा घडी. त्याच्यानंतर इथे आपण याचा मध्य काढलेला आहे, हा मध्य. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, परत इथे अशी थोडासा वरती गोलाकार द्यायचा आहे. हे बघा, प्रॅक्टिस केली ना तर एकाच याच्यात येऊन जाते. हे बघा, आला. त्याच्यानंतर हा आपला मध्य झाला. ठीक आहे. तर हा जोडताना आपण पुढच्या भागासाठी जोडायचा आहे, हा पुढच्या भागासाठी. ठीक आहे. जोडताना पण लक्षात ठेवायचा आहे, हा पुढचाच भाग आला पाहिजे बाई जोडताना. आणि ही जो आहे हा फुगीर भाग जो वरती आहे तो मागच्या ब्लाऊजच्या मागच्या बाजूला जोडायचा आहे हा. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. ही महत्त्वाची टीप आहे सगळ्यांसाठी, जे नवीन क्लास करत आहे त्यांच्यासाठी. हे बघा, बाही कटिंग कशी करायची आता. आणि इथे हे बघा, इथे फक्त आपण अर्धा इंच कमी करणार आहोत. अर्धा इंच याच्यातनं कमी करायचं. हे बघा, हे असं अर्धा इंच कमी करायचं आणि इकडे आपण खाली तिरकी लाईन मारून घ्यायची. हे बघा, ही आपली पूर्ण बाही रेडी आहे. हे बघा, तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे बघा, त्याच्यानंतर कटिंग करताना पण काय करायचं आहे, आधी हा भाग कटिंग करणार आहोत वरचा आपण. हे बघा, त्याच्यानंतर इथे असं कट करून घेतलंय. हे बघा, हे तुम्ही अशी डायग्राम तुमच्या वहीमध्ये बनवून ठेवायची आहे. हे बघा, आणि त्याच्यानंतरच कटिंग करा. त्याच्यानंतर हे बघा, मध्य काढून घ्यायचा आहे आपल्या बाहीचा. त्याच्यानंतर काय करायचं, एक साईड अशी काढून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जो आपण आकार दिलेला आहे ना, हे बघा, जो आकार आपला असा कट करून घ्यायचा आहे. ह्यो आकार असा व्यवस्थित आपण असा कट करून घेणार आहोत. हे बघा, आला. हे बघा, ह्यो आहे ह्यो पुढच्या भागासाठी. बघा, मीने लिहून दिलेला आहे पुढच्या भागासाठी. त्याच्यानंतर हा मागच्या भागासाठी आहे. हे बघा, बाही कटिंग एकदम सोपी आहे मागच्या भागासाठी. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसंच आता हे बघा, जर समजा आपली बिना अस्तरची बाही असेल तर हीच आपण काय करणार आहोत, 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे हे सगळं माप तसंच टाकायचं आहे. आपलं फक्त इथले माप बदलणार आहे. हे बघा, आपली बाही पूर्ण कटिंग पण करून दाखवलेली आहे मी. बाहीचा चार्ट पण सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे बघा 4 टक्स ब्लाऊजचा चार्ट पण करून दाखवलेला आहे. तो पण व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण पूर्ण बघून घ्या. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.